नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण पॅराग्राफ किंवा उतारे कसे सोडवायचे याचा भाग 2 पाहतोय। याच्या आधी आपण काय पाहिलं होतं, म्हणजे आजचं जे लेक्चर पाहणार आहेत विद्यार्थी मित्र, जे कोणी आजचं लेक्चर पाहणार आहेत त्यांनी याच्या आधीचा भाग 1 पाहणं आवश्यक आहे, त्याच्याशी हा भाग लिंक असणार आहे त्या ठिकाणी। तरीही एकदा आपण रिवाइज करून घेऊ की मागच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं काय डिस्कस केलं होतं, म्हणून त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया, मग आपण उतारे कसे सोडवायचे ते पाहू आपण। हे आपण पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की मुळातच आयोग तुम्हाला अवघड उतारे किंवा जरी त्यांनी आकलन हा शब्द वापरलेला असेल, कॉम्प्रेहेन्शन ज्याला म्हणतो आपण, तरीही आकलनात्मक उतारे हे फक्त 10% असतात किंवा निग्लिजिबल असतात किंवा नसल्यात जमा असतात असं आपण म्हणू शकतो। म्हणजे फार कमी उतारे खऱ्या अर्थाने ते आकलनात्मक असतात। मॅक्झिमम उतारे हे काय असतात त्या ठिकाणी निरीक्षणात्मक असतात। निरीक्षणात्मक उतारे जवळपास 90% विचारल्या जातात आणि आयोग त्याच्यामध्येच तुम्हाला खेळताना दिसते की तुमचं निरीक्षण त्या ठिकाणी काय पाहिजे आहे, चांगलं पाहिजे आहे, बरोबर। सोप्या कॅटेगरीमधले असतात म्हणजे हे। आता त्याच्यामध्ये पण काय आहे की काही पॅसेजेस काय असतात, अतिशय सोपे असतात। म्हणजे मॅक्झिमम जवळपास 50% उतारे तुम्हाला अतिशय सोपे दिसतील। मागचा जो उतारा आपण पाहिला होता हा सोप्या कॅटेगरीमधला होता। मग विद्यार्थ्यांनी डिमांड केली की नाही सर आम्हाला थोडेसे टफ कॅटेगरीतले पाहिजे, म्हणून मग आपण काय करतोय की वेळ न घालवता थोडेसे अवघड घेण्याऐवजी अतिशय जास्त अवघड उतारा आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। 3 कॅटेगरी आहे। 50% हे अतिशय सोपे असतात उतारे, त्यानंतर 20% उतारे हे थोडेसे अवघड असतात आणि 20% उतारे हे चांगलेच अवघड आपल्याला पाहायला मिळतात आणि 10% उतारे आकलनात्मक असतात। इंग्लिश उतारे, सायन्स उतारे ते देखील आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप, एकदाच सगळं नाही। आज आपल्याला काय करायचं आहे, ह्या कॅटेगरीमधला उतारा पाहायचा आहे। म्हणजे आपण काय लर्न करणार आहोत, काय किंवा काय शिकणार आहोत हे मी तुम्हाला आधी स्पष्ट करतो। ते म्हणजे आज आपल्याला काय करायचं आहे, अतिशय अवघड। मुळातच हा उतारा अवघड असणार आहे, त्यामुळे त्यात कॉम्प्लिकेशन्स असतील, परंतु जर तुम्ही स्टेबल होऊन जर हे व्यवस्थित लेक्चर शेवटपर्यंत ऐकलं आणि लेक्चरच्या शेवटी तुम्हाला एक मी माझ्याकडून माझ्या अनुभवातून तुम्हाला एक मी गिफ्ट देणार आहे। म्हणजे ते लेक्चरच्या सर्वात शेवटी त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पॅराग्राफ सोडवण्याची आणखी एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहोत जी तुम्हाला अतिशय जास्त उपयोगी येणार आहे, पण ती उताराच्या शेवटी, कारण त्या ट्रिक्सला आपल्याला लास्ट रेसॉर्ट म्हणून यूज करायचं आहे। म्हणजे कोणताही उतारा सोडवण्याचे किंवा कोणताही प्रश्न इव्हन जीएसमध्ये पण सोडवण्याचे वेगवेगळे प्रकार असतात। एक जसा प्रकार आहे की नॉलेज बेसिसवर आपण तो प्रश्न सोडवतो, तसे आणखी 3-4 वेज असतात, म्हणजे विदाऊट नॉलेज पण तो प्रश्न सोडवता येतो। मग तो कसा सोडवायचा याचे वेगवेगळे अँगल असतात किंवा ॲस्पेक्ट्स असतात। तसंच आपण आज उतार्याबद्दल चर्चा करतो या ठिकाणी, म्हणून उतार्यामधले पण जेव्हा आपण प्रश्न सोडवत असतो तेव्हा जर आपल्याला डायरेक्ट पॅराग्राफमधून त्याचा जर आपल्याला थांग पत्ता लागला नाही तर मग त्याचे वेगवेगळे 2-3 ॲस्पेक्ट आहेत, म्हणजे किंवा 3-4 ॲस्पेक्ट आहेत की जरी उतार्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर निघत नसलं तरी कसं सोडवायचं, त्याची शॉर्टकट्स जे असतात त्यापैकी एक शॉर्टकट आपण काय करणार आहे, लेक्चरच्या शेवटी डिस्कस करणार आहोत। म्हणजे आणि तेच सांगतोय की तो लास्ट रेसॉर्ट म्हणून जर नाही सुटला तुमचा पॅरा तर तो वापरायचा आहे। शेवटचा आपण त्याला ब्रह्मास्त्र म्हणू शकतो। ब्रह्मास्त्र हे युद्धाच्या सुरुवातीला वापरायचं नसते, युद्धाच्या शेवटी वापरायचं असते, त्याच्यामुळे मग मी ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करू। पुढे जाऊया आपण। एक मी तुम्हाला टिप्स देतो, म्हणजे आता जसं प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे पॅराग्राफ सोडवण्याच्या। एक टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, त्यापैकी एक नोट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की विविध प्रकाशनाचे आपण काय करणार आहे, पुस्तकांमधून आपण काय करतो, उतारे सोडवतो। आत्ता काही विद्यार्थ्यांचे पण मला कॉल आले होते किंवा त्यामध्ये काही अधिकारी पण होते, त्यांच्याशी पण मी बोललो, त्यांनी पण मला कॉल लावले की सर असा नेमका प्रॉब्लेम होतोय। त्यामध्ये सर्वात जास्त लोकांचा हा इश्यू होतो की ते काय करतात, आता जे काही पब्लिकेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर त्या पब्लिकेशनमध्ये जे उतारे दिलेले असतात ते मुळातच काय बनवलेले असतात, काही आहेत पब्लिकेशन मी ते वाचले, म्हणजे मला ते जाणवलं की त्यांनी ते मुद्दामून कॉम्प्लिकेटेड बनवलेलं आहे। काहीतरी काय करणार, पॅराग्राफमध्ये वेगळा शब्द देणार आणि क्वेश्चनमध्ये वेगळा शब्द देणार आणि म्हणणार की पॅराग्राफमध्ये हा शब्द होता आणि क्वेश्चनमध्ये तर हा दिलेला आहे, तुमचा उत्तर चुकलं किंवा तुमचा पर्याय चुकला म्हणजे, आणि अशा प्रकारे आपण मग डिप्रेशनमध्ये जाणार। तर म्हणून तुम्हाला सांगतोय की विविध प्रकाशनाचे जरी पुस्तकं सोडवत असलो, अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवतो की ज्याच्यामध्ये विद्यार्थी काय बनतात, प्रश्नाच्या बाबतीमध्ये मग एक्स्ट्रा कॉन्शियस बनतात। एक्स्ट्रा कॉन्शियस की साधी जरी गोष्ट दिलेली असली तरी त्यांना असं वाटणार की नाही एवढं सिंपल तर आयोग विचारू शकत नाही, काहीतरी याच्यामध्ये खोट असणार। असं करत करत ते काय करतात, भरपूर सारे प्रश्न चुकून बसतात। म्हणजे माझं लेक्चर जे लोक ऐकतात त्यापैकी जे जुने आहेत, म्हणजे ज्यांनी 1-2दा 3दा 4दा 5दा अटेम्प्ट्स दिलेले आहेत, ज्यांनी सीसॅटचा पेपर सोडवलेला आहे, त्या विद्यार्थ्यांपैकी किमान 70% विद्यार्थ्यांना हा अनुभव आलेला असेल की त्याचं उत्तर ॲज इट इज पॅसेजमध्ये सरळ सरळ दिलेलं होतं, पण आपण काय केलेलं आहे, प्रॅक्टिस कॉम्प्लिकेटेड पॅसेजची केली होती आणि आपल्याला ती सवय लागलेली आहे, नाही आयोगाला काहीतरी वेगळंच विचारायचं असणार। हे जीएसला लागू आहे बरं का, पण सीसॅटला नाही आहे। सीसॅटमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड विचारतात तुम्हाला, सरळ सरळ दिलेलं असते सर्व पॅसेजमध्ये आणि प्रश्नामध्ये पण सरळ सरळ दिलेलं असते।
सो पण काय करतो आपण विनाकारण मनाने काय करतो उतारे आपल्या मनानेच काय करतो आपण संकल्पना लढवतो आणि सवय पण अशीच पडलेली असते आपल्याला. कारण आपण काय करतो की आयोगाचे उतारे ॲनालाइज करण्याऐवजी जे मार्केटमध्ये जे पुस्तकं दिसतात ते उचलून आणून सोडवतो. मग त्याच्यामुळे ती सवय पडून जाते. म्हणून तुम्हाला काय व्हायचं नाही आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कॉन्शियस व्हायचं नाही आहे एक्झाममध्ये. हे लक्षात ठेवा. तुम्हाला न्यूट्रल राहायचा प्रयत्न करायचा आहे आणि न्यूट्रल राहण्यासाठी आयोगाचे झालेले पॅसेजेस सोडवणं हे अतिशय आवश्यक आहे. ते मी करूनच घेतोय तुमच्याकडून 1 बाय 1. जेवढं आपल्याला पॉसिबल होईल एक्झामपर्यंत तेवढे आपण टाईप्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही परफेक्ट बनले पाहिजे. भरपूर जण विचारतात सर तुमचा एखादा कोर्स असेल तर सांगा. सो कोर्स वगैरे काही जॉईन करण्याची तुम्हाला असं काही गरज नाही आहे आणि त्याचा कोर्स पण नाही आहे. जेवढं काही नॉलेज आहे मला पॅराग्राफबद्दल, कारण याच्यासाठी कोर्स फॉर्म करणं म्हणजे मला तरी योग्य वाटत नाही ते. त्यामुळे जे काही नॉलेज आहे मी ते तुम्हाला यूट्यूबवरच देणार आहे त्याचं. सो त्याच्यामुळे तिथूनच तुम्ही गेन करण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या फार सोप्या गोष्टी आहे पण दुर्दैवाने ह्या कुठं सांगितल्या जात नाही. त्यामुळे विद्यार्थी मागं पडताना दिसतात. 5-6 वेळा चुकून मग 7व्या वेळेस परीक्षा पास करणं त्यापेक्षा काय की 5-6 वेळेस विद्यार्थी काय चुका करतात ते आत्ताच समजावून घ्यायचं आणि परीक्षेमध्ये ॲक्युरसी वाढवण्याचा काय करायचं आपल्याला कमी वेळेमध्ये प्रयत्न करायचा. आधीचा जो पार्ट 1 मध्ये भाग 1 मध्ये आपण जो उतारा पाहिला होता तो 5 मिनिटावाला होता. म्हणजे काही उतारे हे 5 मिनिटाचे असतात. 5 मिनिटात सॉल्व्ह व्हायला पाहिजे, 5 किंवा 6 मिनिटात सॉल्व्ह व्हायला पाहिजे. काही उतार्यांची लेवल थोडीशी टफ असते म्हणजे त्याला आपण थोडे अवघड उतारे म्हणतो म्हणजे. सो ते 6 ते 7 मिनिटात व्हायला पाहिजे. आणि आज जो उतारा पाहणार आहे तो 7 ते 8 मिनिटावाला आहे. म्हणजे त्याला 8 मिनिटापर्यंत लागू शकतात, कदाचित 9 लागू शकतात. तर लागू द्या त्याला, कारण तो उतारा त्या क्वालिटीचा आहे म्हणजे. परंतु काही उतारे मग तुमचे जे सोपे असतात ते 5-6 मिनिटात सॉल्व्ह झाले पाहिजे. असं करून सर्व तुमचा जो पेपर आहे जो आपण ज्याला म्हणू शकतो कॉम्प्रेहेन्शनवाला पोर्शन जो 125 मार्काला आहे ज्याच्यावर 50 क्वेश्चन विचारले जातात, हे 50 क्वेश्चन तुमचे हार्डली 70 ते 80 मिनिटात सॉल्व्ह झाले पाहिजे. म्हणजे जेणेकरून उरलेला जो 1 तास किंवा पाऊण तास आपल्याकडे उरतो तो तुम्हाला डिसिजन मेकिंगला देता आला पाहिजे. डिसिजन मेकिंगचे पण शॉर्टकट्स आहेत ते पण मी तुमच्याशी शेअर करतो. सो डिसिजन मेकिंगसाठी आणि उरलेला वेळ जो आहे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा याच्यावर पण आपण लेक्चर बनवणार आहे एक. आणि मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगसाठी मग उरलेला वेळ तुम्हाला देता आला पाहिजे. येतं लक्षात. सो त्या अँगलने सो आपल्याकडे 70 ते 80 मिनिट आहेत. मग काही पॅसेजेस हे आपले 5-6 मिनिटात झाले पाहिजे, थोडेसे अवघड कॅटेगरीतले 6-7 मिनिटात आणि टफ कॅटेगरी जो आज आपण पाहणार आहोत सो त्याच्यातले 7 ते 8 मिनिटात आपल्याला ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यानंतर पण एक ट्रिक्स आहे ती आपण शेवटी डिस्कस करू. आता 2017चा पेपर मी का घेतोय, आता तुम्ही सर मागच्या वेळेस 2017 घेतला होता, ह्याही वेळेस 2017 मधलाच पॅसेज घेताय तुम्ही. सो ॲक्च्युली त्याच्या मागचं रिझन असं आहे की 18 आणि 19ला विचारलेले पॅसेजेस तुलनेनं खूपच सोपे आहेत म्हणजे. आणि याच्या आधी जे विचारलेले आहेत 14-15 मध्ये ते भयंकर अवघड आहे. 14, 15, 16. सो आयोगाची जी मग आपल्याला काय करायचं आहे मिडल शोधायचं आहे, मध्यम मार्ग. सो मग आपण 17चे पॅसेजेस घेतोय जे काय आहेत थोडेसे आयडियल काइंडचे आहे. म्हणजे जर येणारा 2021चा पेपर टफ असला तरी आपण रेडी असलो पाहिजे आणि सोपा असला तरी आपण रेडी असलो पाहिजे. म्हणून आपण 2017वर फोकस करण्याचा प्रयत्न करतो. येत्या कालखंडामध्ये जेव्हा मी पॅसेजेस तुमचे सोडून घेईल तेव्हा मग आपण 18, 19 किंवा 14, 15चे पण पॅसेज पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. हा पेपर मला थोडासा आयडियल वाटतो 2017चा, म्हणून वारंवार काय करतोय मी त्या ठिकाणी 2017, कारण मागचाही पॅराग्राफ जो होता 2017 मधला पहिलाच पॅराग्राफ तो होता म्हणजे तो सोप्या कॅटेगरी मधला होता. पुढे जाऊया आपण. आता आपल्याला त्याच पेपरमधला दुसरा पॅराग्राफ पाहायचा आहे जो टफ कॅटेगरीमध्ये मोडतो. याच्यानंतर तिसरा जो आहे तो मीडियम टफ ज्याला म्हणतो आपण, थोडासा अवघड ज्याला म्हणतो, आणि बाकीचे पॅसेजेस जवळपास सोप्या कॅटेगरीमध्येच मोडताना आपल्याला दिसत आहेत. तर आता डिस्कस करायला सुरुवात करायची आहे. सो मी मागं तुम्हाला काही स्टेप्स सांगितल्या होत्या पॅसेजेस सोडवण्याच्या, त्या परत एकदा रिवाईज करतो. एकदम असं समजायचं की आपण एकदम स्कूल गोईंग स्टुडंट आहे, स्वतःला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी समजायचं नाही. काही लोक असतील एक्स्ट्रा ऑर्डिनरी, मी नाकारत नाही. 1 ते 2% असे विद्यार्थी असतात, त्यांना अशा फंद्यात पडण्याची गरज नसते. कारण ते लहानपणीपासूनच त्यांचं ॲप्टिट्यूड चांगलं असते, ते लहानपणीपासूनच खूप हुशार असतात. त्यांना वाचलं की सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक पूर्ण पॅरा त्यांच्या डोक्यात प्रिंट होऊन जातो, म्हणजे एक पाठी ज्याला म्हणतो. पण 99% पोरांनी तसं भासवण्याचा प्रयत्न करायचा नाही. एकदम आपण असं समजायचं की नाही गड्या, आपण जोपर्यंत परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आपण स्कूल गोईंग आहे. जे लोक असतील टॅलेंटेड ते असतील. आपल्याला मात्र काय करायचं आहे, आपल्याला स्वतःला ओळखून जास्तीत जास्त उताराचे उत्तर कसे बरोबर येतील यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स त्या ठिकाणी युटिलाइज करायचे आहे आणि हे फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. काही लोकांना बालिशपणा वाटेल तो, पण परीक्षा पास होईपर्यंत बालिश म्हणजे म्हणतात ना ते मुंगी बनून साखर खाल्ली पाहिजे, तसं मुंगी बनून आपल्याला साखर खायची आहे त्या ठिकाणी. सो एकदम बेसिक सांगितलं होतं, स्पून फिडिंग ज्याला म्हणतो, लहान लेकरासारखं सांगितलं होतं की पहिल्यांदा तुम्हाला जजमेंट घ्यायची आहे की दिलेला उतारा आकलनात्मक आहे की निरीक्षणात्मक, ह्याचं आपल्याला जजमेंट घ्यायचं आहे.
तर ते उतारा वाचून जजमेंट घ्यायचं नाही. उतारा जर वाचला तर तुम्हाला 100% हा उतारा असा वाटणार. मागचाही उताराचा तोच इश्यू होता. हाही उतारा जर तुम्ही वाचायला सुरुवात केला तर तुम्हाला 100% वाटू शकते की हा आकलनात्मकच असला पाहिजे. त्याच्यामुळे आधी उतारा वाचायचा नाही, आधी काय वाचायचे, प्रश्न वाचायचे. स्टेप 1 म्हणून म्हटलं की पहिला भाग तुम्ही पाहणं गरजेचे आहे. सो पाहू आपण एखाद्या शब्दाचे संकल्पनेत केव्हा रूपांतर होत असते, हा आहे प्रश्न त्याच्यामध्ये. दुसरं, पानाची संकल्पना कशी तयार होते, त्याचे अ ब क दिलेले आहेत त्यांनी. अ ब क दिलेलं आहे, मग ऑप्शनमध्ये दिलं फक्त अ ब बरोबर, फक्त क बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर. पानाची संकल्पना कशी तयार होते, ऑप्शन बघून घ्यायचे. त्यानंतर निसर्गाला जर संकल्पना, आता नावात जरी संकल्पना असला तरी हा कन्सेप्च्युअल नाही आहे बरं का पॅसेज. सो इथं दिलेला आहे सरळ सरळ 4 पर्याय दिलेले आहे. कॉम्प्लिकेशन्स किंवा आकलनात्मक उतारे कोणते असतात, तुम्हाला विचारलं त्यांनी की दिलेल्या उतार्याची मध्यवर्ती संकल्पना काय होती, मग मात्र तुमचं उतार्याचं काय पाहिजे आहे, तुम्हाला पूर्ण आकलन पाहिजे आहे. उतार्याला शीर्षक सुचवा. उतारा लिहित असताना शीर्षकाचं अझम्पशन काय होतं, गृहीतक काय होतं, मग मात्र तुमचा उतारा पूर्ण माहीत पाहिजे. ह्या उतार्यावरून लेखकाला काय सांगायचे आहे, ह्या उतार्याचं काय कन्क्लुजन होऊ शकतो, काय कन्क्लुजन होऊ शकते म्हणजे, किंवा याचा सारांश काय आहे, असे जर प्रश्न असतील तर हा उतारा काय असणार आहे, पूर्णपणे कन्सेप्च्युअल असणार आहे. किंवा ज्याला आकलनात्मक म्हणतो की त्या केसेसमध्ये तुम्हाला प्रश्नाच्या आधी काय वाचावं लागणार, उतारा वाचावं लागणार. पण इथं तसं काहीच नाही आहे. शब्दाच्या संकल्पनेत केव्हा रूपांतर होते याचं उत्तर पॅसेजमध्ये दिलेलं असणार आहे. त्यानंतर पानाची संकल्पना कशी तयार होते, निसर्गाला जर संकल्पना अवगत नसतील तर काय माहीत असते, 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याचप्रमाणे जर आपण पुढे गेलो आणखी, पानाच्या संकल्पनेशी साधर्म्य साधण्यासाठी एका पानाला काय करावे लागते, परत ऑप्शन दिलेले आहे. आणि कुठला अनुभव संकल्पना निर्माण करण्यास आधारभूत मानला जावा, परत 4 ऑप्शन आहे आणि खाली हे दिलेलं आहे. आता इथं मला आता 1-2 दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याचा कॉल आला होता. तोही मला बोलताना म्हणत होता, सर ते अबकडं दिलेलं असते आणि प्रश्नात जर अबकडं दिलेलं असेल तर त्याला कन्सेप्च्युअल समजायचं का किंवा आकलनात्मक समजायचं का, तर उत्तर आहे नाही. हा पण निरीक्षणात्मक याच कॅटेगरीमध्ये येतो. फक्त काय करायचं आहे, मागच्या पॅरेग्राफमध्ये आपण काय केलं होतं की डायरेक्ट निरीक्षण केलं होतं, एकाच ओळीचं निरीक्षण केलं होतं आपण आणि डायरेक्ट 5ला 5 उत्तर काय केले आपण, बरोबर सोडवले. जो प्रश्न दिलाय सो खाली 4 ऑप्शन आहे, 4 पैकी 1 निवडायचं आहे. इथं काय आहे, तुम्हाला हे 4 ऑप्शन टॅली करून पाहायचे आहे. तुम्हाला हे 4 ऑप्शन काय करायचे आहे, त्या ठिकाणी टॅली करून पाहायचे आहे पॅरेग्राफ सोबत. म्हणून याला जास्त वेळ लागू शकतो, म्हणून याला काय लागू शकतो, जास्त वेळ. म्हणून म्हटलं याला 7 ते 8 मिनिट कदाचित तुम्हाला लागू शकतात. तुमची जंबलिंग पण होऊ शकते. ॲक्च्युली हा पॅरा जो आहे किंवा हे जे सगळं दिलेलं आहे हा खूप सोपा आहे, म्हणजे अतिशय सोपा कॅटेगरीत हा यायला पाहिजे होता. पण तुम्हाला सांगतो, म्हणजे मी सीसॅटच्या विरुद्ध नाही आहे, मी सीसॅट या विषयाला कधी विरोध करत नाही. किंवा खूप लोकांचं म्हणणं असतं की आर्ट फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना हा विषय फार अवघड जातो, आर्ट फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांनाच मागं टाकण्यासाठी कदाचित हा विषय इन्सर्ट केलेला आहे. अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना असतात की आर्ट आणि कॉमर्सवाल्यांवर हा अन्याय, सायन्सवाले आणि इंजिनिअरिंग मेडिकलवाले पोरं इथं आमच्या पुढं चालले जातात, मग आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला मेन्सचा आमचा चांगला अभ्यास असून देखील आम्ही मेन्स देऊ शकत नाही. असे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी विकल्प असतात म्हणजे, आणि आयोग हे ऐकून घ्यायला तयार नाही आहे. पण या सीसॅटमध्ये मी सांगतो तुम्हाला, आयोग एक खूप मोठी चुकी करते. त्याच्यासाठी आयोगाचा प्रतिकार केला पाहिजे किंवा विरोध केला पाहिजे. ती चुकी म्हणजे कोणती आहे, गुगल ट्रान्सलेशन. ती सर्वात मोठी चुकी काय आहे, गुगल ट्रान्सलेशन. ते काय गडबड करतात, उतारे जे सेट करणारे सीसॅटचे शिक्षक असतात, सीसॅटचे सहसा मला असं वाटते, माझं वैयक्तिक मत आहे की सीसॅटचा पेपर सेट करणारे थोडेसे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे, MBA बॅकग्राऊंडचे किंवा तज्ज्ञ त्याच्यामधली जी मंडळी आहे हे कदाचित इंग्लिशमध्ये आधी पेपर सेट करत असावे आणि मग त्यांना काय करावं लागते, सोबत मराठीत पण द्यावं लागते ना ट्रान्सलेशन. मग ते काय करतात, गुगल ट्रान्सलेटरचा वापर करतात. ते स्वतःहून ट्रान्सलेट करत नाही, त्यांना ते अवघड पण जाते आणि आयोगाला जास्त लोक इन्व्हॉल्व करता येत नाही, नाहीतर पेपर लीक होण्याचे चान्सेस असतात. म्हणून एखादा पकडायचा आणि त्याला सांगायचं की तू गुगल ट्रान्सलेशनचा वगैरे वापर कर आणि तूच त्याचं इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेट कर. मग तो काय करतो, सगळी गडबड करून ठेवतो. सो इंग्लिशमध्ये एक येते आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीत करताना सगळी गडबड करून टाकतो तो. तसा गडबड झालेला हा एक उतारा आहे म्हणजे, म्हणून हा विद्यार्थ्यांना अवघड जातो. आता गोष्ट अशी आहे, गडबड हो काही हो, आपल्याला कारणं तर देता येत नाही, आपल्याला एन केन प्रकारे परीक्षा पास करायची आहे. मी त्या कॅटेगरीमधल्या लोकांमध्ये नाही आहे की आयोगाच्या त्रुटींवर बोट ठेवायचं आणि लोकांची सिंपती मिळवायची. मी पाहिलेलं आहे पेपरमध्ये वगैरे काही लोक छापतात म्हणजे हा क्वेश्चन इरिलेव्हंट आहे, तो क्वेश्चन इरिलेव्हंट आहे, याचं तो उत्तरच निघत नाही आणि विद्यार्थी तशा शिक्षकांना सिंपती पण देतात. पण मी या कॅटेगरीतला शिक्षक आहे की आयोगाने कितीही ऑड क्वेश्चन विचारला तर तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. आपल्याला घेणं देणं नाही आहे बाकीच्या गोष्टीची, मला ती एक्झाम पास व्हायची आहे, संपलं. आयोगाची अशी रिक्वायरमेंट आहे. त्यांनी फालतू जरी प्रश्न विचारला, टी शर्टवर कोणता नंबर होता आणि संविधान लिहिताना पाऊस पडत होता की नाही, सो आपल्यात ही ॲबिलिटी जनरेट करायची. आयोगाची ती रिक्वायरमेंट आहे ना, तुम्हाला आलं पाहिजे.
तर मग तुम्ही आयोगावर टीका करत बसण्याऐवजी किंवा वेळ घालवण्याऐवजी काय करा, स्वतःत ॲबिलिटी तयार करा की आयोगाच्या अशा फालतू क्वेश्चनचं पण उत्तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ॲक्युरेटली देता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर तुमची एनर्जी ह्या गोष्टीवर युटिलाइज केली कन्स्ट्रक्टिव्हली की मी त्या फालतू प्रश्नाची उत्तर पण बरोबर मारून डेप्युटी कलेक्टर काढणार आणि बाकीचे जे टीका करणार आहे त्यांना करत राहू द्या टीका, आणि जे शिक्षक सिंपती गेन करतात हेच चुकलं तेच चुकलं त्यांना सिंपती गेन करू द्या. आपल्याला अशा कॅटेगरीतले पॅसेजेस काय करायचे आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आंदोलन होईल तेव्हा होईल, पुढचं पुढं पाहून घेऊ. ह्याही पॅसेजेसचं उत्तर काय झालं पाहिजे, आपल्याला आलं पाहिजे. टीका करण्याऐवजी आपण काय करू की आपली एनर्जी याच्यात युटिलाइज करू की हे कशा प्रकारे आपल्याला बेटर वेनी सोडवता येईल. सो स्टेप पहिले आपण चेक केलं की हा कन्सेप्च्युअल आहे का, किंवा हा पॅसेज हा आकलनात्मक आहे का. याच्यात तुम्हाला मध्यवर्ती संकल्पना, परत एकदा सांगतो, मध्यवर्ती संकल्पना, शीर्षक सुचवा, अजम्पशन गृहीतक काय होतं, सारांश काय आहे, लेखकाला काय सांगायचं आहे, असे क्वेश्चन याच्यावर विचारलेले नाही आहे. म्हणजे हा उतारा आकलनात्मक नाही आहे, हा उतारा पूर्णपणे कशावर आहे, निरीक्षणात्मक. येतं लक्षामध्ये. त्याच्यामुळे हा उतारा वाचा, समजून घ्या, मग एक एक प्रश्न हाती घ्या, अशी कुटाने करायची गरज नाही. 15-20 मिनिटं आपल्याला लावायचे नाही आहे एका पॅसेजला. आपल्याला कमीत कमी वेळात ॲक्युरेटली पॅसेज सोडवायचा आहे, नथिंग मोर दॅन दॅट. बस तेवढंच पाहिजे आपल्याला. डिसिजन घेतला आपण, लक्षात आलं, प्रश्नाचं स्वरूप पाहून आपण लक्षात घेतलं निरीक्षणात्मक आहे. आता दुसरी स्टेप याच्यामधली की आता आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे, प्रश्न. चला मग आता ड्रामा सुरू करू आपण. सो मी तुम्हाला म्हटलं होतं ज्या पोरांना डायरेक्ट लक्षात राहतात, थोडेसे हुशार कॅटेगरीतले विद्यार्थी आहे त्यांनी डायरेक्ट लक्षात ठेवा. पण जे लोक गरीब जनता आहे, ज्यांच्या आत्ता 2 मिनिटापूर्वी वाचलेल्या गोष्टी 2 मिनिटानंतर लक्षात राहत नाही, विसरून जातात. सो गजनीसारखं आहे ना रे, टड्याव टॅव टड्याव टॅव असं वाजायला लागते, म्हणजे लगेच विसरून जातात 2 मिनिटांनी, 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी. त्या कॅटेगरीतल्या मुलांना ड्रामा करण्याशिवाय पर्याय नाही. चला, मी असं समजतो की मी त्या कॅटेगरीतला विद्यार्थी आहे आणि ड्रामा करायला आपण सुरुवात करू. काही लोकांना फालतूपणा वाटू शकतो तो, पण ठीक आहे, आपल्याला येणं प्रकारे काय करायचं आहे ते बरोबरच आणायचं आहे. त्यामुळं फालतूपणा जरी असला तरी तो तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे. सो मी तर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो की काही गोष्टींचे कोड हे तुम्ही वल्गर वेनी लक्षात ठेवा. शिवाय आपण दुसऱ्याला दुखावण्यासाठी देतो किंवा दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी, त्याचा वापर आपण कन्स्ट्रक्टिव्हली पण करू शकतो आणि त्या आपल्याला द्यायच्या नाही आहे, मनातल्या मनात ठेवायच्या आहे आणि शिवाय ऑटोमॅटिक लक्षात राहतात. सो ते पण इथं लागू होते, पण मी ते तुमच्याशी बोलू शकत नाही वल्गर वेनी. सो A ग्रेड लागून जाईल आपल्या लेक्चरला. म्हणून आपण काय करू, एकदम सभ्य भाषेमध्ये किंवा ते शब्द लक्षात ठेवण्याचा किंवा प्रश्न लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. सो पहिल्या लेक्चरमध्ये जसं मी तुम्हाला स्टेप सांगितल्या होत्या त्याप्रमाणे चला मग आपण डिस्कस करायला सुरुवात करू. यांनी काय म्हटलेलं आहे, एखाद्या शब्दाचे संकल्पनेत केव्हा रूपांतर होते. हा शब्द आहे, एखाद्या शब्दाचे संकल्पनेत केव्हा रूपांतर होते. म्हणजे ह्या पॅराग्राफमध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, शब्दांची आणि संकल्पना. आता शब्द हा लक्षात ठेवायचा आहे, शब्द हा शब्द लक्षात राहायला पाहिजे. मग तुम्ही असं काही पण लक्षात ठेवू शकता. जसं आता तुकाराम महाराज म्हटले होते, आमच्याच घरी शब्दाचीच रत्ने यत्न करू. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं ना ते की आमच्याच घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, असं तुकाराम महाराज म्हटले होते. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं कोणता आहे, दिलेला शब्द महत्त्वाचा आहे. सो शब्द लक्षात राहायला पाहिजे. पुढे जाऊया. पानाची संकल्पना येतं लक्षामध्ये. सो पान खायचं आहे आपल्याला, पॅराग्राफमध्ये काय करायचं आहे आपल्याला, पान खायचं आहे, पान येणार आहे, पानाची संकल्पना येणार आहे. चला पान पण खाऊन घेऊ पॅराग्राफमध्ये आपण. पुढे जाऊया. सो निसर्गाला जर संकल्पना अवगत नसतील तर काय माहीत असते. ठीक आहे, असू दे. निसर्ग शब्द आपल्यासाठी कीवर्ड असणार आहे इथं. निसर्ग राजा एक सांगतो, येतं लक्षात. पहिले एक पान खा साब किंवा पान खायचं आहे आपल्याला पॅराग्राफमध्ये. शब्दाचीच रत्ने, शब्द हा एक महत्त्वाचा शब्द आहे आणि निसर्गाला म्हणजे निसर्ग राजा एक सांगतो, येतं लक्षात. सो 3 शब्द आपण लक्षात ठेवले. पुढे जाऊया आपण. सो ड्रामा करायचा आहे आपल्याला. तुमच्या पद्धतीनं ड्रामा करा. माझ्या जीवनातले मला जे अनुभव आले त्यानुसार मी ड्रामा करतोय. मला काही गाणे माहीत आहे, येतं लक्षात. निसर्ग राजा एक सांगतो, तुकाराम महाराजाचं शब्दाचीच आमच्याच घरी धन शब्दाचीच रत्ने, येतं लक्षामध्ये. आणि ते एक होतं पहा, भाऊ कदम म्हणून एक पर्सनॅलिटी आहे, तो कॉमेडी करतो. त्याच्यामध्ये ते एका कॉमेडीमध्ये त्याचं नाव पान खा साहब होतं. मग आम्ही एकमेकाच्या मित्रांना चिडवायचं, ए पान खा साहब. म्हणून पान हा शब्द मी पान खा साहब किंवा पान खायचं आहे आपल्याला म्हणून असं लक्षात ठेवलेलं आहे काहीतरी. पानाच्या संकल्पनेशी परत पान खायचं आहे, 2दा पान खायचं आहे बरं का आपल्याला. उतार्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, 2-2दा पानं खायची आहे. त्याच्यामुळं पान लय महत्त्वाचं आहे खाणं आपल्यासाठी. सो पान खायचं आहे आपल्याला. पुढे जाऊया आपण. कुठला अनुभव संकल्पना निर्माण करण्यास आधारभूत ठरतो. हां, लय लोक कसलेले असतात, अनुभवी असतात. म्हातारे लोक आगाव असतात, म्हणजे कारण त्यांना काय असतात, अनुभव असणार. शेवटी अनुभवाचे बोल आहे.
सो आपण 5 शब्द लक्षात ठेवले होते, त्याच्यापैकी शब्द एक होता म्हणजे, त्यानंतर पानखा साप, निसर्ग राजा एक सांगतो, 2-2 पानखा साप होते किंवा 2-2 पानं लक्षात ठेवायचे, 2 वेळा पानं खायची आहे बरं का पॅराग्राफमध्ये, आणि एक अनुभवी माणसं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कुठला अनुभव संकल्पना निर्माण करण्यास आधारभूत मानला जातो. ठीक आहे, चला आता आपल्याला काय झालेलं आहे, पॅराग्राफ वाचण्याच्या आधी सगळे जे शब्द आहे पॅराग्राफमधले जे प्रमुख आहे, जे महत्त्वाचे आहे ते आपण लक्षात ठेवले. चला आता वाचायला सुरुवात करू. सो आपल्या हातात आहे आता सगळं काही, वाचायला सुरुवात करायची आहे. 1 मिनिट, थोडंसं पाणी पितो मी. पहा, आता यापुढे आपण संकल्पना कशा तयार होतात ते पाहूया. बरोबर, संकल्पना हा शब्द आलेला आहे. प्रत्येक शब्द बघा, आला शब्द, आमच्याच घरी शब्दाची चरत नाही. शब्द संकल्पनेत, चला कुठं आला होता शब्द, इथं. त्यांनी म्हटलेलं आहे एखाद्या शब्दाचे संकल्पनेत केव्हा रूपांतर होते. प्रत्येक शब्द संकल्पनेत रूपांतरित, आला ना, झालं, मॅच झालं. पहिल्याच याच्यात मॅच झालं म्हणजे पहा, एवढा अवघड पॅराग्राफ आणि पहिल्याच याच्यात मॅच होतो. शब्द संकल्पनेत रूपांतरित होत असताना घाई नाही करायची आहे. तो ज्या पूर्णतः व्यक्तिगत एकल अनुभवातून जन्माला आला त्या अनुभवाशी त्याने एकनिष्ठ राहणे अपेक्षित नाही, अपेक्षित नसते. इथं निगेटिव्ह दिलेला आहे, राहणं अपेक्षित नसते. किंबहुना त्या अनुभवांशी मिळत्या जुळत्या असंख्य अनुभवांशी त्याने संबंधित असणं गरजेचं असते. आता इथं आणखी एक शब्द आहे, म्हातारे माणसं अनुभवी असतात, चावट असतात, आगाव असतात, येत्या लक्षामध्ये. सो अनुभव पण शब्द आलेला आहे. म्हणजे आपले 2-2 प्रश्न सुटणार आहे. एक म्हणजे शब्दवाला आणि एक शेवटचा प्रश्न ज्याच्यामध्ये अनुभव आलेला होता, अनुभव ही संकल्पना आलेली होती. चला मग डिस्कस करूया आपण. शब्द या संकल्पनेत रूपांतरित होत असताना पूर्णतः व्यक्तिगत एकल अनुभवातून जन्माला आला त्या अनुभवाशी त्याने एकनिष्ठ राहणे अपेक्षित नसून किंवा नसतं, किंबहुना त्या अनुभवांशी मिळत्या जुळत्या असंख्य अनुभवाशी त्याने संबंधित असणं गरजेचं असते. मग आता ह्यांनी काय विचारलेलं आहे, एखाद्या शब्दाचे संकल्पनेत केव्हा रूपांतर होते. सो शब्द संकल्पनेत रूपांतरित केव्हा होतो, तर त्या अनुभवाशी मिळत्या जुळत्या असंख्य अनुभवाशी त्याने संबंधित असणं गरजेचं असते. आहे का याच्यामध्ये, जेव्हा त्याने एकल अनुभवाशी साधर्म्य दाखवणे अपेक्षित असते. एकल अनुभवाशी त्यांनी नाही म्हटलेलं आहे इथं, त्याच्यामुळे हे तर चुकीचं असणार आहे. जेव्हा त्याने एकल अनुभवाशी साधर्म्य दाखवणे अपेक्षित असते, ॲक्च्युली हे अपेक्षित नाही आहे, हे अपेक्षित नाही आहे, त्यामुळे ते चुकलं. प्रामाणिकपणामुळे तर दिलेलंच नाही आहे पॅराग्राफमध्ये, कुठं प्रामाणिक वगैरे त्यांनी म्हटलेलंच नाही आहे. पुढे जाऊया. जेव्हा तो कधीही समान नसलेल्या घटकाशी साधर्म्य साधतो, हे बघा इथं दिलेलं आहे, मिळत्या जुळत्या अनुभवाशी संबंधित असणं गरजेचं असते. म्हणजे क बरोबर आहे. सामान्यांना दुर्लक्षित करून असं तर काही दिलेलंच नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून फक्त क आहे का इथं आहे. मग हे उत्तर असणार तुमचं स्ट्रेट फॉरवर्ड, रपकन आलं उत्तर त्याचं. जास्त वेळ लागते का, 8 मिनिटं लागणार नाही हो, 5 मिनिटात सुटतो पॅराग्राफ हा. फक्त काय पाहिजे, थोडा कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्यामध्ये, आणि हे केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स ॲटोमॅटिक एकदम स्काय लेवलला चालला जाईल. आणि मी काही 2ची कसोटी, 3ची कसोटी, 7ची कसोटी, 11ची कसोटी जशा असतात ना मॅथमॅटिक्समध्ये, तशा काही कसोट्या देणार आहे मी तुम्हाला, म्हणजे काही संजीवनी देणार आहे तुम्हाला, शॉर्टकट्सची संजीवनी देणार आहे जी माझ्या अनुभवातून आलेली आहे. ते माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट असणार आहे, ते तुम्हाला एक्झाममध्ये तर आणखी लास्ट रिसॉर्ट म्हणून कामाला येणार आहे. सो बिलकुल कॉन्फिडंट राहायचं आहे. आता पॅराग्राफ रपारप सुटणार आहेत आपले, काही एकदम चिंताच करायची नाही आहे. मी म्हटलं होतं की एक क्वेश्चन तर सुटला आपला शब्दवाला, तसं अनुभवी, म्हातारी लोक अनुभवी असतात. इथं अनुभव भरपूर ठिकाणी आलेला आहे. चला एकदम बालिश पद्धतीनं घेतोय बरं का मी हे तुमचं, म्हणजे एकदम मुळातच खूप बालिश पद्धतीनं आपण जातोय. म्हणजे की अनुभव तुम्ही म्हणणार सर हे तर तुम्ही नीट वाचत पण नाही आहेत, डायरेक्ट सोडवतायत. काही वाचत बसायला एवढा वेळ आहे का आपल्याला? काय त्याच्याशी एकरूप व्हा, वाचा, ज्ञान मिळवा, आणि मग मला ते ज्ञान मिळालं, काय जबरदस्त पॅसेज होता. काहीच करायचं नाही आपल्याला, ह्याच्यात गुंतून राहायचं नाही आहे. आपल्याला उत्तरं सोडवण्याशी मतलब, उत्तर सोडून यायचे, जास्तीत जास्त बरोबर आणायचे आणि मस्तपैकी 150च्या वर मार्क घ्यायचे. याच्याशी मला मतलब आहे, मला याच्यात गुंतून राहायचं नाही आहे. ते मग संकल्पना, अनुभव काही एक वाचण्याची गरज नाही आहे. भाई माझी उत्तरं सुटतायत ना, सुटला ना माझा एका प्रश्नाचं उत्तर, बस एवढाच विचार तुम्ही करायचा 24 तास. पुढे जाऊया आपण. हे बघा इथं अनुभव म्हटलं, कुठला अनुभव संकल्पना निर्माण करण्यास कारणीभूत मानला जावा. त्यांनी जावा असं विचारलेलं आहे. कुठला अनुभव हा संकल्पना निर्माण करण्यास कारणीभूत मानला जावा, येतं लक्षात. चला मग इथं पाहूया कोणता अनुभव आहे. त्यांनी कोणते अनुभव सांगितले? शब्द संकल्पनेत रूपांतरित म्हणजे आहे, संकल्पनेत रूपांतरित करण्यासाठी कुठला अनुभव ग्राह्य मानला जावा. पाहूया कोणता आहे. पूर्णतः व्यक्तिगत आणि एकल अनुभव आहे का इथं? हे तर नाही म्हणतायत. व्यक्तिगत एकल
अनुभव इथं राहणं अपेक्षित नाही आहे. व्यक्तिगत एकल अनुभवातून जन्माला आला त्या अनुभवाशी त्याने एकनिष्ठ राहणं अपेक्षित नाही आहे. म्हणजे संकल्पना जर निर्माण करायची आहे अनुभवातून तर व्यक्तिगत आणि एकल अनुभवांना महत्त्व नाही आहे. चला ते दोन पर्याय काढता येतात का पहा बरं याच्यामध्ये. नाही, याच्यात तर शब्दच आलेला नाही आहे. मूळ अनुभव शब्द दिलेला आहे, त्वरित अनुभव शब्द दिलेला आहे. मग आता मूळ अनुभव त्वरित अनुभव आहे का इथं दिलेलं पहा बरं. सो मूळ अनुभव त्वरित अनुभव हे तर नाहीच आहे. समजा व्यक्तिगत आणि एकल अनुभवातून जन्माला आला त्या अनुभवाशी त्याने एकनिष्ठ राहणे अपेक्षित नसतं. किंबहुना अनुभवाशी मिळत्या जुळत्या असंख्य अनुभवांशी त्याने संबंधित असणं गरजेचं असतं. सो मिळता जुळता अनुभव आहे का? नाही. सो मूळ अनुभवाशी घेणं देणं नाही आपल्याला, त्वरित अनुभवाशी घेणं देणं नाही आहे. समानीकरणाचे तत्व, पण त्यांनी काय विचारलं, कुठला अनुभव संकल्पना निर्माण करण्यास आधारभूत आहे. कुठला अनुभव, त्यांनी अनुभव विचारला. तत्व विचारलेलं आहे का? बिलकुलच नाही. त्याच्यामुळं समानीकरणाचं तत्वही उत्तर असणार नाही. मग कोणतं उत्तर असेल? वरीलपैकी नाही. पण डायरेक्ट ड उत्तर मारायचं नाही, 4 ऑप्शन मारायचं नाही. ड कशात दिलेला आहे तर फक्त ड याच्यात. नाही तर काही काही लोक आनंदी होतात, सुटलं गळ्या मला आणि ड आहे म्हणून 4 ऑप्शन मारतात ते. पण 4 ऑप्शन इथं फक्त अ आणि ब आहे, जे तर उत्तर बिलकुल नाही आहे. म्हणजे सो फक्त ड कुठे आहे हे. आणि जेव्हा असं दिलेलं असतं ना इक्वेशन की अबकडे दिलेलं आहे आणि वरीलपैकी नाही, हे ड हे 4 मध्ये दिल्याऐवजी 2 मध्ये दिलेलं असते, तेव्हा असे उत्तर असण्याचे चान्सेस काय असतात? तुलनेने जास्त असतात. म्हणजे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे जजमेंट आहे बरं का, हे जजमेंट. म्हणजे त्यांनी जर ड उत्तर द्यायचं असलं असतं ते खालचं दिलंच नसतं 1 2 3 4. त्यांना ड उत्तर तुमचं आलं तरी चुकवायचं आहे म्हणून त्यांनी तसं दिलेलं आहे ते. म्हणून त्याचं उत्तर काय असणार? हे असणार फक्त ड. येतं लक्षामध्ये? कारण ते तर दिलेलंच नाही आहे पॅरेग्राफमध्ये. मूळ अनुभव पण दिला नाही, त्वरित अनुभव पण दिला नाही, समानीकरणाचं तत्व पण दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते उत्तरच नाही आहे. येतं लक्षामध्ये? सो पुढे जाऊया. 2 प्रश्न आपले सुटलेले आहेत. काही काही लोकांना असं वाटत असेल नाही पूर्ण पॅरेग्राफ आम्ही वाचला पाहिजे, तर तुम्ही पूर्ण पॅरेग्राफ वाचू शकता. फक्त पूर्ण पॅरेग्राफ वाचताना काय करा, इथं असा बाजूला शब्द लिहून ठेवा तुम्ही. म्हणजे तुमची घपळत नाही झाली पाहिजे की अनुभव, इथं एक अनुभवाशी रिलेटेड काहीतरी आलेलं आहे. शब्दाच्या संकल्पनेत रूपांतर तर हा तर डायरेक्टच सुटला, म्हणजे पूर्ण पॅरेग्राफ वाचण्याची गरज नाही आहे. आता 2 क्वेश्चन आपले सुटले. हा एक सुटलेला आहे आणि हा एक सुटलेला आहे. मग याचा विचारच करायचा नाही आपल्याला. हा एक सुटलेला आहे, याचा विचारच करायचा नाही आहे. पानाच्या संकल्पनेशी, म्हणजे परत पान खायचं आहे आपल्याला, पान जरूर खायचं आहे. पान खायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पान खाल्ल्यानंतर पुढं 1 मिनिट, पान खायचं आहे आपल्याला. पान खाल्ल्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट काय, 2दा पानं खायची आहे आणि निसर्ग राजा ऐक सांगतो. चला शोधायचं आहे आता. पान खायचं आहे आपल्याला. पुढे जाऊया आपण. हे असंख्य अनुभव म्हणजे अजिबात समान नसलेले निवड असमान अनुभव होय. अनेक असमान गोष्टीच्या समानीकरणातून प्रत्येक संकल्पना जन्म घेत असते. येतं लक्षात? जितक्या स्वाभाविकपणे एक पान पूर्णतः दुसऱ्यासारखं नसतं. पान आलेलं आहे पहा, आला शब्द आला आहे पान. काहीच अवघड नाही हो, सगळं दिलेलं असतं पॅराग्राफमध्ये ना. पोरं विनाकारण त्याला अवघड करून बसतात. जितक्या स्वाभाविकपणे एक पान आलं, पान खायचं आहे, 2दा खायचं आहे. एकदा पानाची संकल्पना खायची आहे मला, त्याच्यानंतर आणखी काय करायचं आहे, पानाची संकल्पना. इथं पण पानाची संकल्पना आहे. म्हणजे सो आपल्याला उत्तर एकच जागी भेटणार आहे याचा अर्थ पानाच्या संकल्पनेचं. चला डिस्कस करू आपण. जितक्या स्वाभाविकपणे एक पान पूर्णतः दुसऱ्यासारखं नसतं हे निश्चित आहे, तितक्या स्वाभाविकपणे हेही लक्षात येतं की पान ही संकल्पना नानाविध फरकांना दुर्लक्षित करून स्वच्छंदपणे व्यक्तिगत विशेषांना नाकारत निर्माण करण्यात आलेली आहे. येतं लक्षात? जरा पाहू आपण, सुटतो का प्रश्न. पानाची संकल्पना कशी तयार झालेली आहे? व्यक्तिगत भेदांना स्वच्छंदपणे नाकारून. आहे का? स्वच्छंदपणे व्यक्तिगत विशेषांना नाकारत आहे ना. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, नानाविध फरकांना दुर्लक्षित करून, म्हणजे विविधतेला विसरून म्हणू शकतो आपण. निसर्गतच नाही आहे, मूळ आडाखऱ्याची प्रतिकृती बनवून, हे पण नाही आहे. हे 2 दिलेलं आहे त्यांनी. येतं लक्षामध्ये? म्हणून काय मारू शकता, याचं उत्तर अ आणि ब, म्हणजे याचं उत्तर 2 असणार. आता तुम्हाला गंमत सांगतो, जी मी तुम्हाला टिप दिली होती. मी म्हटलं होतं की काही काही पोरांना सवय असते म्हणजे टफ उतारे सोडवण्याची, आणि मी काही असे पुस्तकं पाहिलेले आहे की ज्याच्यामध्ये पॅसेजमध्ये एखादा शब्द काय करतात ते ट्विस्ट करतात आणि म्हणतात प्रश्नात तर हा शब्द दिला होता, उतार्यात तर हा शब्द दिलेला आहे, मग चुकला तुमचं असं म्हणून तुम्हाला काय करतात, अरे म्हणतो अरे यार एक शब्द मी बरोबर वाचला नाही त्याच्यामुळं हा प्रश्न चुकला. मग परीक्षेत पण आपण तसं बिहेव करायला लागतो, पण तसं नाही आहे. इथं गंमत पहा, व्यक्तिगत भेदांना स्वच्छंदपणे नाकारून. आता इथं काय, स्वच्छंदपणे व्यक्तिगत विशेषांना, इथं विशेषांना शब्द आलेला आहे आणि इथं भेदांना आलेला आहे. मग तुम्ही जर तसं पाहायचं म्हटलं विशेषांना आणि भेदांना, तर हे 2 शब्द तर वेगवेगळे आहे. तुमच्या त्या रूलनुसार हे विधान चुकीचं असायला पाहिजे. येतं लक्षात? तसंच इथं विविधतेला विसरून, इथं काय दिलेलं आहे, नानाविध फरकांना दुर्लक्षित करून. आता कसं करायचं मग, इथं तर दिलेलं आहे विविधतेला विसरून दिलेलं आहे, मग हे पण चुकीचं असायला पाहिजे तुम्ही ज्या पुस्तकांना सोडवताय.
ॲक्च्युली तसं जर पाहायचं झालं ना, हे बरोबर आहे, इथं वेगळे शब्द दिलेले आहे, इथेही वेगळे शब्द दिलेले आहे, मग ते चुकीचंच असायला पाहिजे. पण मी परत एकदा सांगितलं, म्हणजे मी तुम्हाला जे आधी सांगितलं होतं, हे सगळी गडबड कशामुळे झालेली आहे, इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन. त्यांनी उतार्याचं ट्रान्सलेशन केलं, प्रश्नांचं ट्रान्सलेशन केलं, पोरावर सोडून दिलं, तुम्ही पाहत बसा आता तुमचं. याच्यात यांनी शब्द इथं वेगळे दिलेले आहेत, इथं वेगळे दिलेले आहेत, पण उत्तर मात्र काय सांगितलं त्यांनी, अ आणि ब आहे. उत्तर त्यांनी अ आणि ब सांगितलेलं आहे. मग अशा वेळेस ज्या लोकांना थोडंसं इंग्लिश थोडंफार जमतंय, म्हणजे आता राज्यसेवा करताय म्हणजे इंग्लिश जमायलाच पाहिजे. मेन्समध्ये 50 मार्काचं रायटिंगमध्ये इंग्लिश आहे आणि 50 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही म्हणत असाल सर माझं इंग्रजी वीक आहे, मग मला डेप्युटी कलेक्टर पाहिजे. कसं चालणार आहे? उद्या एखादं सर्क्युलर आलं इंग्लिशमध्ये डेप्युटी कलेक्टरला, आणि तो डेप्युटी कलेक्टरला इंग्रजीत येत नाही, वाचत बसला अर्धा घंटा 1 घंटा ते इंग्रजीत काय आलं म्हणून. चपराशाला बोलवतोय किंवा क्लर्कला बोलवतोय आणि विचारतो, का रे बाबा हे काय दिलेलं आहे, वाच बरं, मला जरा वाचता येत नाही, इंग्रजी माझे वांदे आहेत, मी तसाच पास झालो. असं तर चालणार नाही. थोडंफार इंग्रजी तुम्हाला येणं अपेक्षितच आहे. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला ही कशी आहे, आपण इंग्लिशमध्ये एकदा पाहून घेऊ. समजा असं जर थांगपत्ता लागला नाही प्रश्नाचा, तर थोडंसं इंग्लिश, आता याच्या खालीच ट्रान्सलेशन दिलेलं असतं इंग्लिशचं, आणि ह्या पॅराग्राफच्या खाली दिलेलं असतं ट्रान्सलेशन इंग्लिशचं, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं असते, ते थोडंसं पाहून घ्यायचं तुम्ही. आता क्वेश्चन नंबर 2 होता ना आपला, पहा सोडू आपण. हाऊ इज द कन्सेप्ट ऑफ लीफ फॉर्म्ड. आता इथं कुठंतरी होतं ते लीफवालं. एव्हरी कन्सेप्ट अरायझेस फ्रॉम द इक्वेशन ऑफ इक्वल थिंग्स. In certain, one leaf is never totally same as another, so certain that concept of leaf formed by arbitrarily discarding the individual differences and forgetting the distinguishing aspects. आहे का इथं arbitrarily discarding the individual. बघा ॲज इट इज शब्द आहे, तिकडं घपडा आहे, पण ॲज इट इज इथं शब्द दिलेला आहे, जसच्या तसा उचललेला शब्द आहे. सो काय करायचं आहे तुम्हाला इथं, आर्बिटरीली डिस्कार्डिंग दिस इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, आर्बिटरीली डिस्कार्डिंग द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, ॲज इट इज उचललेला आहे पहा शब्द, काही नाही, निरीक्षणात्मकच आहे हा. आणि दुसरं, बाय फॉरगेटिंग द डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट, फॉरगेटिंग द डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट. बघा ॲज इट इज म्हणजे इंग्लिशमध्ये सोडवून तुलनेनं काय आहे, सोपं आहे, म्हणून याचं उत्तर काय आहे, ए आणि बी. आणि जे लोक प्रॅक्टिस करतात आणि म्हणतात नाही नाही शब्दाचा याच्यामध्ये मायाजाल आहे, शब्दात त्यांनी फसवलेलं असू शकते आयोगाने, कारण तुम्हाला पुस्तकांनी शब्दात फसवलेलं असते, तुम्हाला असं वाटू शकते की त्या आयोगाने मला असंच फसवलेलं असणार, तुम्ही परीक्षेत चुकणार. म्हणून थोडंसं इंग्लिश ट्रान्सलेशन पण पाहून घ्यायचं. मग तुम्ही म्हणणार सर आम्ही मराठीतही वाचावं का इंग्लिशमध्ये वाचावं का, काही गरज नाही. मी आता इंग्लिशमध्ये वाचला का पॅराग्राफ, नाही, मला माहीत आहे इथपर्यंत तर दुसरंच दिलेलं आहे, शब्दाबद्दल माहिती दिलेली आहे. आपल्याला पान पाहिजे, पान म्हणजे इंग्लिशमध्ये लीफ, लीफबद्दल माहिती कुठे आहे, 4-5व्या ओळीत आहे. म्हणून मी काय केलं, वाचताना डायरेक्ट 4-5वी ओळ वाचली, 1 2 3 4 5 सोडून दिल्या, इथून उचललं. एव्हरी कन्सेप्ट अरायझेस फ्रॉम द इक्वेशन ऑफ अनइक्वल थिंग्स, जस्ट सर्टन दॅट वन लीफ इज नेव्हर टोटली सेम ॲज द अनादर, सो सर्टन दॅट कन्सेप्ट ऑफ लीफ फॉर्म्ड बाय, हे बघा कन्सेप्ट ऑफ लीफ फॉर्म्ड ॲज इट इज आहे इथे बघा, कन्सेप्ट ऑफ लीफ फॉर्म्ड कुठे गेलं हे, द कन्सेप्ट ऑफ लीफ फॉर्म्ड, खाली 2 ऑप्शन दिलेले आहे, ते ॲज इट इज क्रमाने आलेले आहेत मस्तपैकी, जसच्या तसे उचलायचे आणि उत्तर मारायचं आणि मोकळं व्हायचं. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे, अ आणि ब आहे. आलं लक्षामध्ये. सो जे कशात दिलेलं आहे 2 मध्ये. कुठं हो कन्सेप्च्युअल आहे, निरीक्षणात्मकच आहे, डायरेक्ट पॅसेजमधून पाहायचे. 3 प्रश्न सुटले आपले. परत म्हटलं होतं मी तुम्हाला 2 पानं खायचे आहे. चला, एक तर पान खाल्लं आपण, चला दुसरं पान खायचं आहे आता आपल्याला. येतं लक्षामध्ये, काही नाही, शब्दाचे खेळ आहेत फक्त हे. सो पानाच्या संकल्पनेशी साधर्म्य साधण्यासाठी एका पानाला काय करावे लागते, चला पाहूया आपण पानाला काय करावे लागते. चला, हां बघा इथंच दिलेलं आहे, इथपर्यंत आता आपण वाचलं. याने असा समज उत्पन्न होतो की अनेक पानाव्यतिरिक्त निसर्गात एक आदर्श पान आहे. ते पान ज्याने अन्य पानासाठीचा कच्चा आराखडा म्हणून भूमिका बजावली, त्याला अनुसरून अन्य सगळी पानं विणली गेली, रंगवण्यात आली, मापण्यात आली, चितारल्या गेली. मात्र हे सगळे करणारे हात सराईत नव्हते, कुशल नव्हते. यामुळे कुठलीच रचना त्यामुळे कुठलीच रचना मूळ आराखड्याची योग्य विश्वासार्ह खरीखुरी प्रतिकृती बनू शकला नाही. म्हणजे आता पानाची संकल्पना इथपर्यंत आलेली आहे, प्रतिकृती बनू शकला नाही. आपल्याला इतक्यातच उत्तर शोधायचं आहे त्याचं. हां, इथपासून इथपर्यंत. चला, आहे का, शोधता येईल का आपल्याला, पाहू बरं आपण काय विचारलेलं आहे त्यांनी. पानाच्या संकल्पनेशी साधर्म्य साधण्यासाठी एका पानाला काय करावे लागते. व्यक्तिगत भेदांशी तदात्म्य. आता बघा, हे बघा, हे हा जो शब्द आहे ना तादात्म्य, हा यांनी काय केला आहे, ट्रान्सलेट केला आहे. हा काय केला आहे, ट्रान्सलेट. पण कसा ट्रान्सलेट केला आहे, गुगल ट्रान्सलेट केला आहे. आता तादात्म्यचा तादात्म्य हा शब्द
आपल्या पॅराग्राफमध्ये वाचताना कुठंच आलेलं नाही आहे. आत्तापर्यंत आपण जे पानाबद्दल संकल्पना वाचली त्याच्यामध्ये तादात्म्य हा शब्दच आलेला नाही आहे. मग यांनी काय केलं, गुगल ट्रान्सलेटमध्ये टाकलं. ॲक्च्युली हा हिंदी शब्द आहे, मराठी शब्दच नाही आहे. हा कोणता शब्द आहे, तादात्म्य, हिंदी. आणि तादात्म्याचा मिनिंग तुम्हाला माहीतच नसणार. मॅक्झिमम जे विद्यार्थी आहे त्यांना तादात्म्य म्हणजे काय असते हेच माहीत नसणार. मग कसं सोडवायचं. ॲक्च्युली तादात्म्याचा मिनिंग आहे सिमिलॅरिटी, किंवा ज्याला साम्य म्हणतो आपण. तादात्म्याचा अर्थ होतो साम्य, व्यक्तिगत भेदांशी साम्य साधणे असा त्याचा अर्थ होतो. हे गुगल ट्रान्सलेटमुळं. मग अशा वेळेस काय करायचं, इंग्लिशमध्ये पाहून घ्यायचं. अशा वेळेस काय करायचं, थोडंसं इंग्लिशमध्ये पाहून घ्यायचं. चला मग इंग्लिशमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आपण. काही पाहता येते का इंग्लिशमध्ये. व्हॉट ॲक्शन डज लिप परफॉर्म इफ ही वॉन्ट्स टू गेट इक्वेटेड विथ द कन्सेप्ट ऑफ लिप. ठीक आहे. टू बिकम वन इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, टू बिकम विथ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, त्यांचं असं म्हणणं आहे. चला बरं आपल्याला सापडते का. त्याच्यानंतर डिस्कार्ड डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट, टू फॉरगेट, टू डिस्कार्ड, टू फॉरगेट डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट, इक्वेशन ऑफ अनइक्वल थिंग्स. चला हे शब्द सापडतात का पाहू बरं आपण. सापडतात का पाहू बरं आपण हे शब्द इंग्लिशमध्ये. जसच्या तसे सापडतात माहीत आहे का. बघा कुठपासून, एव्हरी कन्सेप्ट अरायझेस फ्रॉम द इक्वेशन ऑफ अनइक्वल थिंग्स. चला भेटला, इक्वेशन ऑफ अनइक्वल थिंग्स भेटला ना. आपल्याला हेच तर पाहायचं होतं. हे काय दिलेलं आहे चौथ्या याच्यात, इक्वेशन ऑफ अनइक्वल थिंग्स चौथ्या याच्यात दिलेलं आहे ना तुम्हाला. सो मिळालं हे आपल्याला. चला दुसरं काही मिळते का पाहू. फॉरगेट द डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट, डिस्कार्ड द डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट. म्हणजे ह्या दोनपैकी एक असणार आहे, दोन्ही नसणार आहे. इथं काय दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे टू डिस्कार्ड डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट, फॉरगेट डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट. म्हणजे एक तर दोन्ही असणार किंवा दोन्ही नसणार. येतं लक्षामध्ये. एक तर डिस्कार्ड असणार किंवा फॉरगेट असणार. एक तर डिस्कार्ड असणार किंवा फॉरगेट असणार, किंवा दोन्ही असणार, दोन्ही नसणार. चला आता आपल्याला ह्या फॉरगेट आणि डिस्कार्डवर भर द्यायचा आहे. नेमकं काय दिलेलं आहे पॅसेजमध्ये ते उचलायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. हां चला, इक्वेशन ऑफ अनइक्वल थिंग्स तर आपण हे उचललेलं आहे, म्हणजे परत इकडे यायचं नाही आपल्याला. जस्ट ॲज अ सर्टन दॅट वन लीफ इज नेव्हर टोटली सेम ॲज अनादर, सो इट इज सर्टन दॅट कन्सेप्ट ऑफ लीफ फॉर्म्ड बाय arbitrarily discarding the individual differences, discarding the individual differences. येते लक्षात. and by forgetting the distinguishing aspect, by forgetting the distinguishing aspect, discarding the individual differences. चला इथं काय दिलेलं आहे, discarding the distinguishing aspect म्हणजे हे दिलेलं आहे इथं. येतं लक्षात. फॉरगेट दिलेला आहे का त्या ठिकाणी, नाही. सो डिस्कार्डिंग द डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट असा दिलेला आहे ना शब्द. डिस्टिंग्विशिंग काय दिलेला आहे शब्द, डिस्टिंग्विशिंग कुठे गेलेला आहे, सॉरी, डिस्कार्डिंग द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहे का, ॲज इट इज पाहून घेऊ. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, डिस्कार्डिंग दिस इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, डिस्कार्डिंग इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस कुठे आहे का, टू बिकम वन म्हटलेलं आहे. आपल्याला इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस काय करायचे, डिस्कार्ड करायचे, काढून टाकायचे. बिकम वन नाही करायचं. म्हणजे हे काय असणार इथं, सपशेल चुकीचं असणार. एक चुकीचं आहे. एक चुकीचं म्हटल्यानंतर हे दोन ऑप्शन इथंच कटतात तुमचे. त्यानंतर डी 100% बरोबर आहे, याच्यात पण डी आहे, याच्यात पण डी आहे. चला ठीक आहे. मग आता ह्या दोनपैकी एक बरोबर असणार आहे. डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्टबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, चला पाहून घेऊ. कुठं आहे का डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट, दिसतात का डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट. फॉरगेटिंग म्हटलेलं आहे. चला फॉरगेटिंग शब्द आहे का आपल्याकडं, आहे ना फॉरगेटिंग. म्हणजे हा बरोबर आहे. म्हणजे हे ऑटोमॅटिक चूक असणार. सी आणि डी त्याचं उत्तर असणार. हे त्याचं उत्तर आहे. लक्षात. सो आहे निरीक्षणात्मकच, कन्सेप्च्युअल बिलकुल नाही. फक्त शब्द काय आहे इथं, डिस्कार्ड आणि फॉरगेट शब्द आलेला आहे. आणि डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट. मग डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्टसाठी इथं काय आलेलं आहे, सो डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्टसाठी इथं फॉरगेटिंग शब्द आला आहे. तर मग डिस्कार्डिंग हा शब्द चुकीचा राहील. इथं फॉरगेटच शब्द आला पाहिजे. आणि वर काय म्हटलेलं आहे त्यांनी, टू बिकम वन विथ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. त्यांनी काय म्हटलेलं आहे, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस डिस्कार्ड करायचे आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस डिस्कार्ड करायचे आहे. डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट नाही, ते फॉरगेट करायचे आहे. आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस काय करायचे आहेत तुम्हाला, डिस्कार्ड करायचे आहे. तर इथं काय दिलेलं आहे, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसला टू बिकम वन, म्हणजे हे चुकीचं आहे. डिस्कार्ड तर तुम्हाला करायचे आहे, म्हणजे फॉरगेट तर तुम्हाला डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट करायचे आहे. डिस्कार्ड इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस करायचं आहे. त्यांनी डिस्टिंग्विशिंग ॲस्पेक्ट दिलेलं आहे, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून त्याचं उत्तर काय असणार, सी आणि डी असणार. सो असं जजमेंट तुम्ही घ्यायचं. म्हणजे उतारा तुमचा निरीक्षणात्मकच आहे, फक्त व्यवस्थित निरीक्षण करून काय करायचं, सोडवायचं. एखादा प्रश्न असा असतो जिथं तुम्हाला काय करावं लागते, प्रमाणाच्या बाहेर डोकं लावावं लागते. तुम्ही म्हटले सर मग तुम्ही आम्हाला हेच का नाही सांगितलं, म्हणजे मराठीतूनच का नाही सांगितलं, इंग्लिशमध्ये का घेऊन गेले. सो इथं घाण केलेली आहे त्यांनी. तादात्म्य शब्द टाकलेला आहे इथं, तर तादात्म्य शब्द कुठंच आलेला नाही आहे.
इथं जर वाचलं तर तुम्हाला कुठंच तादात्म्य हा शब्द दिसत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं? त्यानंतर इथं म्हटलेलं आहे विविधतेला नाकारणे, विविधतेला विसरणे. इथं कुठे दिलेलंच नाही आहे तसं विविधतेला नाकारणे, विविधतेला विसरणे. पहा बरं आहे का दिलेलं, पाहू आपण. पानाव्यतिरिक्त हे पान अन्य पानासाठीचा कच्चा आराखडा भूमिका बजावली, त्याला अनुसरून अन्य सगळी पानं विणली गेली, रंगवण्यात आली, मापण्यात आली, चितारली गेली. मात्र हे सगळे करणारे हात सराईत नव्हते किंवा कुशल नव्हते. बरं ठीक आहे. असमान गोष्टीच्या समानीकरणातून हे एक तुम्हाला लक्षात येऊ शकते इथं, असमान वस्तूंचे समानीकरण. आता बघा इथं वस्तूंचे आहे, मराठीमध्ये काय दिलेलं आहे? इथं वस्तूंचे दिलेलं आहे आणि पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे? गोष्टींचे दिलेलं आहे. म्हणजे परत तुम्ही चुका करू शकता, कारण तुम्हाला सवय असते तिथं गोष्टींचे आहे तिथं वस्तूंचे आहे, मग दोन चुकीचं असणार. असं जर म्हटलं तर तुम्ही गेले खड्ड्यात. याचं लक्षात. म्हणून म्हटलं की पुस्तकातून पॅरेग्राफची प्रॅक्टिस करणे वेगळं आणि आयोगाचं ॲनालायसिस करणे वेगळं. आयोगाचे उतारे सोडवणे वेगळं आणि ॲनालायसिस करणे वेगळं. आपण उतारे सोडवत नाही, ॲनालाइज करतोय. म्हणजे येतं लक्षामध्ये. सो हे आपल्या लक्षात येते म्हणजे की आयोग मात्र असे विचारत नाही. जरी पुस्तक विचारत असलं इथं गोष्टींचे आहे तिथं वस्तूंचे आहे तरी ते विधान बरोबर आहे. म्हणजे आयोग असा डिफरन्स करत नाही. हे पुस्तकावाल्यांनीच स्वतःच उठवलेलं हे काय थोतांड आहे. म्हणजे आलं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. आता एकच प्रश्न राहिला, निसर्गाला जर संकल्पना, निसर्ग राजा एक सांगतो आहे का पाहायचं आहे आपल्याला. चला निसर्ग वाचायला सुरुवात करू. इथपर्यंत आलेलो होतो आपण. आपण एखाद्या व्यक्तीला प्रामाणिक मानतो, मग विचारतो की आज तो इतका प्रामाणिक कसा वागला, आणि आपलं नेहमीचं उत्तर असतं त्याच्या प्रामाणिकपणामुळे. प्रामाणिकपणा याचा अर्थ असा होतो की एका आदर्श पानामुळे अन्य पान जन्माला आली. काही लक्षात घ्यायचं नाही, डोकं लावायचं नाही, फक्त वाचायचं. आपल्याला प्रामाणिकपणा या मूळ आणि शुद्ध स्वरूपातल्या गुणाविषयी तसूभरही माहिती नाही, पण आपल्याला निश्चितपणे असंख्य व्यक्तिगत व परिणामतः असमान कृती माहीत आहे, ज्यांच्यातील भेदाची लक्षणं दुर्लक्षित करून आपण त्यांचे समानीकरण करतो व त्यांना प्रामाणिक कृती असे नाव देतो. सरते शेवटी आपण त्यांच्यातील एका छुप्या लपलेल्या सामान्य गुणाला प्रामाणिकपणा या नावाचे स्वरूप देतो. आपण जसं स्वरूप तयार करून घेतो तशी संकल्पना ही व्यक्तिगत व सत्यस्थितीला डावलून तयार करतो. निसर्गाला आला, निसर्ग राजा ऐक सांगतो. आला रे बाबा निसर्ग, हे आलाय निसर्ग. मात्र कुठलेच मूळ आराखडे, कुठलेच स्वरूप, कुठलीच संकल्पना, कुठलीच जाती ठाऊक नाही. निसर्गाला मात्र कुठलेच मूळ आराखडे. काय विचारलं यांनी? निसर्गाला जर संकल्पना अवगत नसली तर काय माहीत असते? क्वेश्चन पण विचित्रच आहे. म्हणजे मूळ संकल्पना अवगत नाही आहे निसर्गाला, तर मग काय माहिती आहे असं विचारलेलं आहे. चला सापडतात का शब्द? मूळ आराखडे, कुठलं स्वरूप, कुठली संकल्पना, कुठलीच जाती ठाऊक नाही आहे. बरं का, हे ठाऊक नाही आहे. असल्यास निव्वळ एक श माहीत आहे, जो आपल्यासाठी अज्ञेय व अनाकलनीय दुरापास्त आहे. मग आहे तर काय? अज्ञेय, अनाकलनीय आणि दुरापास्त. व्यक्ती आणि वास्तव हे तर नाहीच आहे, वस्तूचे मूळ स्वरूप नाहीच आहे. येतं लक्षामध्ये. असमान वस्तूंचे समानीकरण हे नाही आहे निसर्गाच्या बाबतीत, ते इकडे दिलेलं आहे असमान वस्तूंचे समानीकरण. निसर्गाच्या बाबतीत असं काही बोललेलं नाही आहे. मग इथं जे दुरापास्त व अनिर्वचनीय आहे, जे दुरापास्त व अनिर्वचनीय आहे, तर ड मध्ये दिलेलं आहे ते. इथं बघा दुरापास्त आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे? अनिर्वचनीय. आता अनिर्वचनीय तिथं दिलेलं नाही आहे, त्याच्यासाठी कोणते शब्द आलेला आहे? अज्ञेय व अनाकलनीय शब्द आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये ड बरोबर आहे. येतं लक्षात. मग उत्तर काय असणार तुमचं? फक्त ड. अबकत चुकीचं आहे, म्हणून उत्तर काय असणार त्या ठिकाणी? फक्त ड असणार. जशास तसं दिलेलं आहे, हे डायरेक्ट उचलू शकतो आपण. आता पुढचं वाचत बसण्याची गरज नाही, कारण उत्तर तुम्हाला मिळून चुकलेलं आहे. व्यक्ती आणि वास्तव तर हे तर नाहीच आहे. व्यक्ती आणि वास्तव कुठं आलेलं नाही आहे. यांनी काय म्हटलेलं आहे? मूळ आराखडे, कुठलं स्वरूप, कुठलीच संकल्पना, कुठलीच जाती हे तर नाही आहे. वस्तूचे मूळ स्वरूप, हां मूळ आराखडे, कुठलं स्वरूप हे काय नाही आहे? ठाऊक नाही आहे. इथं विचारलं काय माहीत आहे, काय ठाऊक आहे. तर ठाऊक काय आहे? तर ते काय माहीत आहेत, तर ते जे काही माहीत आहे ते दुरापास्त अनिर्वचनीय. म्हणजे जे काही माहीत आहे ते अज्ञेय, अनाकलनीय आणि दुरापास्त आहे. सो ते दुरापास्त व अनिर्वचनीय. आता अनिर्वचनीयचा मिनिंग माहीत नाही, परत तो प्रॉब्लेम आहे इंग्लिशचा मराठी. पण ते जर इंग्लिशमध्ये सोडवलं ना, ॲज इट इज दिलेलं आहे. पहा खोटं वाटते का तुम्हाला? दाखवतो. हाच प्रश्न 8व्या नंबरचा, म्हणजे 1, 2, 3 इंग्लिशमध्ये पहा. इंग्लिशमध्ये पहा. व्हॉट डज 1, 2, 3 हा 8वा क्वेश्चन आहे. व्हॉट डज द नेचर नो इफ नॉट द कन्सेप्ट? येतं लक्षामध्ये. सो इथं त्यांनी जशाच तसं दिलेलं आहे. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे? विच रिमेन इनॲक्सेसिबल अँड अनडिफायनेबल. इनॲक्सेसिबल अँड अनडिफायनेबल ॲज इट इज दिलेला शब्द आहे. पहा
कारण हा इंग्लिशमध्ये सेट झालेला पॅरा आहे, त्यांनी मराठीत घाण केलेली आहे त्याची. मग जर तुम्ही थोडंसं इंग्लिशकडे येत असाल तर डायरेक्ट तुमचं काय निघते, उत्तर निघते. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, 5ही प्रश्न सोडवलेले आहे. याची थोडीशी प्रॅक्टिस केली आणि थोडं जर अलर्ट राहिलं, थोडं इंग्लिशकडे पण लक्ष ठेवलं तर तुमचं हे इंग्लिशमध्ये अतिशय सोप्या वेळी हा पॅराग्राफ सुटू शकतो. पण जे लोक मराठीत वाचतात त्यांनी मग असं करायचं नाही की हा शब्द दिलेला नाही आहे मग नन ऑफ द अबव मारून मी मोकळा होतो, असं करायचं नाही. थोडासा त्याच्यावर काय करायचा, विचार करायचा. 5ही प्रश्न सुटतात. आता मी तुम्हाला एक संजीवनी देणार होतो, बरोबर, की जी तुम्हाला कामी येणार होती. सो ती संजीवनी म्हणजे ही आहे. मी तुम्हाला जडीबुटी देणार होतो काहीतरी, जी तुम्हाला शेवटी कामी येईल म्हणजे, तर ती ही जडीबुटी आहे. हे तुम्हाला GSला पण लागू आहे. असं प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही ना काही सांगाल. म्हणजे मी म्हटलं होतं तुम्हाला 4 ते 5 ॲस्पेक्ट असतात एखादा प्रश्न सोडवण्याचे. त्यापैकी एक ॲस्पेक्ट असतो आपलं नॉलेज. उरलेले 4 आपल्याला माहीत नसतात. आपल्याला एवढंच माहीत असते हे तर आपण वाचलेलंच नाही आहे, मग द्या सोडून प्रश्न. तो आपल्याला सुटतच नाही तो प्रश्न. काही काही पोरं काय म्हणतात, पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न आहे, हे तर कोणत्या पुस्तकात दिलंच नाही, की पाऊस पडत होता आणि मग तेव्हा राज्यघटना स्वीकारल्या जात होती वगैरे वगैरे, ते सोडून देतात. पण ॲक्च्युली तो प्रश्न सोडवण्याचे उरलेले 3-4 वेळ असतात, त्यानं तो आरामात प्रश्न सुटतो. जिथं सगळे लोक हारतात तिथं आपण जिंकलो पाहिजे. तसंच याचं पण आहे. म्हणजे तसं मी तुम्हाला ते सांगाल म्हणजे कोणकोणते ॲस्पेक्ट असतात जसं आपण पुढे डिस्कशन करत जाणार आहोत. पण आज आपण पॅराग्राफबद्दलच बोलू, स्ट्रिक्टली त्याच्याशी रिलेटेड राहू. पहा, प्रश्न जर तुम्हाला एकवचनी विचारलेला असते, म्हणजे तुम्हाला डेमो देतो मी, त्याचा डेमो दिल्याशिवाय म्हणजे ते प्रूव्ह होणार नाही. लगेच पॅसेजमध्ये डेमो घेऊ आणि हे लागू होणार म्हणजे होणार 100%. पण 100% म्हटल्यापेक्षा 80% केसेसमध्ये, काही केसेसमध्ये लागू होत नाही, काही एक्सेप्शन असतात त्याला. म्हणून म्हटलं की पहिल्यांदा जात असताना तुम्ही नॉर्मल वेनीच जायचं आहे. धिस नोट शुड बी युज्ड ॲज अ लास्ट रिसॉर्ट. सर्वात शेवटी ही वापरायची आहे नोट तुम्हाला, सुरुवातीला नाही. येतं लक्षात? सो कोणत्याच मार्गाने उत्तर निघत नाही आहे तर मग ही जडीबुटी वापरायची, संजीवनी वापरायची. जर प्रश्न एकवचनी असेल तर त्याचं उत्तरही एकवचनी असते, आणि प्रश्न जर अनेकवचनी असल्यास त्याचं उत्तरही काय असते, अनेकवचनी असते. येतं लक्षामध्ये? हे लागू आहे. म्हणजे हे काय आहे, लागू आहे. कसं आहे तुम्हाला सांगतो, पहा कसं लागू होणार ते सांगतो तुम्हाला. कोणताही प्रश्न घ्या. आता यांनी काय विचारलेलं आहे, व्हॉट डज द नेचर्स नो, मराठीत पाहू आपण. पहिले मराठीत पाहू मग इंग्लिशकडे येऊ. दोन्हीकडून पाहायचं आहे. म्हणजे याचं डिसिजन हे शॉर्टकट आहे. पहा, निसर्गाला जर संकल्पना अवगत नसतील तर काय माहीत असते, याचं माहीत असते. येतं लक्षामध्ये? याचं जर अनेकवचनी, आता याचं उत्तर निसर्गाला जर संकल्पना अवगत. आता तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे की हे स्टेटमेंट एकवचनी आहे की अनेकवचनी. येते का लक्षात? एकदम ऑनेस्टली बरं का. निसर्गाला जर संकल्पना अवगत असतील तर काय माहीत असते. बरं ठीक आहे, लक्षात येत नाही आहे एकवचनी आहे की अनेकवचन. एकवचन पण असू शकतो, अनेकवचन पण असू शकतो. ठीक आहे, मग पुढे जाऊ. आपण काय करू, एकदा इंग्लिशमध्ये वाचून पाहू येते का जजमेंट. कारण ते चुकलं तर सगळं चुकणार आहे बरं का आपलं. म्हणून इंग्लिशमध्ये पण थोडंसं पाहून घ्यायचं. व्हॉट डज द नेचर नो इफ नॉट द कन्सेप्ट्स. व्हॉट डज द नेचर नो. इथं काय शब्द दिलेला आहे त्यांनी, नो शब्द दिलेला आहे. असं म्हटलं का नोज, नोज म्हटलं असतं तर ते अनेक वचन झालं असतं, प्लुरल फॉर्म झाला असता त्याचा. इथं काय म्हटलेलं आहे, नो म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे, एकंदरीत पहिले विधान थोडंसं एकवचनी वाटत होतं, इथं पण एकवचनी वाटतंय. मग उत्तर अनेकवचनी कधीच नसणार याचं. हे अनेकवचनी स्टेटमेंट आहे, कटलं. हे पण अनेकवचनी स्टेटमेंट आहे, कटलं. एक तर उत्तर याचं ओनली ए आहे किंवा ओनली डी आहे. 50-50% रिस्क घेऊ शकता किंवा ते पाहून जजमेंट घेऊ शकता तुम्ही पॅराग्राफमधून. म्हणजे इथं 2 ऑप्शन आपण गहाळ केले शॉर्टकटचा वापर करून. ठीक आहे, चला एक डेमो आणखी याच्यातच तुम्हाला दुसरा डेमो देतो. चला इथं पाहू आपण 10व्या नंबरचा क्वेश्चन पाहू. कुठला अनुभव, त्यांनी काय विचारलेलं आहे, कुठले अनुभव असं विचारलंय का. जर त्यांना अनेक वचन, हे काय एक वचन आहे की अनेक वचन आहे. कुठला अनुभव संकल्पना निर्माण करण्यास आधारभूत मानला जावा. कुठला अनुभव, कुठले अनुभव विचारलं का त्यांनी. कुठले जर म्हटलं असतं तर ते काय राहिलं असतं, अनेक वचनी. परंतु हे काय आहे, एकवचनी. एकवचनी म्हणजे उत्तर पण काय असलं पाहिजे, एकवचनी असलं पाहिजे. म्हणजे अ ब क ऑप्शन कटणार, अ आणि ब ऑप्शन कटणार, कारण हे अनेकवचनी आहे. 2-2 विधान उत्तर नसणार ना, त्यांना एकवचनीच पाहिजे. म्हणजे उत्तर फक्त ड असलं पाहिजे, म्हणजे वरीलपैकी एकही नाही असलं पाहिजे, किंवा फक्त क असलं पाहिजे, किंवा उत्तर फक्त क असलं पाहिजे. कारण काय विचारलं त्यांनी, कुठला अनुभव. बरं ठीक आहे, फक्त मराठी नाही इंग्लिश पण पाहून घ्यायचं. त्यांनी अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स हा शब्द असणार आहे त्यासाठी. एक्सपिरियन्सेस म्हटलं की एक्सपिरियन्स म्हटलंय, बघा इथं पण आलेलं आहे. विच एक्सपिरियन्स, नॉट एक्सपिरियन्सेस. एक्सपिरियन्सेस म्हटलं असतं तर हे उत्तर राहिलं असतं, पण त्यांनी एक्सपिरियन्स म्हटल्यामुळं एक तर डी उत्तर आहे किंवा सी उत्तर आहे. हे असे जजमेंट घ्यावं लागतात पेपरमध्ये. आय होप सो. आणि हे डायरेक्ट कमेंट्स करण्याऐवजी तुम्ही काय करा, सोडून पहा पहिले. आणि सागर सर जे बोलतायत ते लागू होत आहे का ते पहिले क्रॉस चेक करा.
आणि नंतर तुम्ही मला कमेंट करा, म्हणजे मला बरं वाटणार त्या गोष्टीचं की नाही गड्या तुम्हाला ह्या गोष्टींचा यूज होतोय म्हणजे. आणि खरंच जर यूज होत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, म्हणजे मला कळते. कारण जवळपास आधीच्या लेक्चरवर 500-600 लोकांनी कमेंट्स केलं की खूप सुंदर वेनी सांगतायत, आम्हाला इतरत्र ह्या गोष्टी मिळत नाही. कारण ही टीचिंग नाही आहे, ह्याला मेंटरशिप म्हणतात. म्हणजे मी इथं तुमचा मेंटर म्हणून काम करतोय, मी तुम्हाला एम्पॉवर करतोय, मी तुम्हाला शिकवत नाही आहे, मी तुम्हाला काय करतोय एम्पॉवर करतोय. हे मेंटरिंग सेशन जर तुम्हाला आवडत असतील ना तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून खाली कळवा, म्हणजे की नेक्स्ट लेक्चर म्हणजे मला ते नेक्स्ट लेक्चर बनवण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं म्हणजे. सो कमेंट्स द्यायचेच आहेत. सो हे बघा, हे आपण सुरुवातीला डिस्कस केलं होतं, त्यापैकी आता आपण अतिशय सोपा पॅसेज ऑलरेडी पाहिला, अतिशय अवघड पॅसेज आत्ता पाहिला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडे अवघड, जर तुम्ही रिस्पॉन्ड केलं चांगल्या प्रकारे तर थोडे अवघड पॅसेजेस आणि काही अतिशय सोपे आणि अवघड पॅसेजेस याचा कॉम्बो घेऊ. त्यानंतर मग आपण याच्याकडे वळू आकलनात्मक पॅसेजेसकडं. आणि जे तुमचं म्हणणं आहे सर विज्ञानाचे कसे सोडवायचे आहे, इंग्लिशचे कसे सोडवायचे आहे ते पण आपण पाहू, जेणेकरून 125 पैकी ठीक आहे 125 नाही पण 110-120 तर पडलेच पाहिजे आपल्याला, आणि ते पण कमीत कमी वेळात. याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. धन्यवाद. जय हिंद.